जय शिवराय, जय हिंद, जय महाराष्ट्र. मी गणेश जराटे मोगमोगून तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर मी आता निघालेलो आहे कामावर. कालचा ब्लॉग एडिट करता करता खूप लेट झालं. म्हणजे मीच ॲक्च्युली सकाळी लेट गेलो आहे. मला वाटते 3 वाजता वगैरे गेलो असेल, 3:15 आणि त्यानंतर ब्लॉग एडिट करायला बसलो. चला तर श्री स्वामी समर्थ, अंबे माते की जय. हार्बर लाईनवरून मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाणारी 12 डब्यांची हिमी लोकल आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर. तर फायनली ट्रेन पकडली आणि आता निघालेलं आहे टुवर्ड्स ऑफिस. काल झालं असं की स्पर्धा ठेवलेल्या होत्या महिलांच्या, पण त्या काही कारणास्तव नाही होऊ शकल्या. तर मग आम्ही मुलांच्या स्पर्धा आम्ही घेतल्या. ही एक स्पर्धा छान झाली, संगीत खुर्ची खुला गट मुलांची. खूप मजा आली. ते तुम्ही कालच्या ब्लॉगमध्ये पाहिलंच असेल. घरी गेल्यानंतर कालचा ब्लॉग एडिट करत होतो. कालचा ब्लॉग एडिट करता करता खूप टाईम गेला, कारण शनिवार रविवारपासून म्हणजे जे दिवस होते, शुक्रवार शनिवार रविवार अशा 3 दिवसाचा पूर्ण होता. हे हो, एडिट करायला खूप वेळ गेला असं झालं. आणि सॉरी, त्याच्यामध्ये मला मेन्शन करता नाही आलं की हा दिवस, सॉरी ते मला मेन्शन करता नाही आलं. 3रा दिवस आहे, 4था दिवस आहे. चला तर श्री स्वामी समर्थ.
स्टॅच्यूला हलायचं नाही. वा लांबून लांबून लोक आले नागरीवाड्यावरून. अरे बापरे हे काय बाप लेकाचं प्रेम. पण आहे मग ऐकतो एकदम कोण किती हल्ला हा बघ इथे हल्ला स्टॅच्यू करता भाईने मला पकडलंय. आता कसा मी निघणार. आयडिया चांगली होती. बघा कांचना पार्ट 4. ओ माय गॉड कांचना पार्ट 4. ओ माय गॉड शेवटचे काही स्पर्धा काढण्याच्या तयार. सुस्वागतम सहर्ष स्वागत आहे मंडळी.
यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता. अर्थात जिथं स्त्री शक्तीचा आदर आणि सन्मान होतो तिथं दैवी शक्तीचा वास असतो असं म्हणतात. आई, बहीण, पत्नी अशा कितीतरी रूपात स्त्री शक्ती आपल्या भोवती आपलं भरण पोषण करत असते. पण तिच्या कार्यकर्तृत्वाची, तिच्या आतल्या स्त्री शक्तीची आपल्याला प्रत्येक वेळी जाणीव होतेच असं नाही. आपल्या पुराणात स्त्री शक्तीची 3.5 पीठं आहेत. तुळजापूरची आई तुळजा भवानी, कोल्हापूरची माता करवीर निवासिनी, माहूर गडावरची माता रेणुका देवी आणि वणीच्या सप्तशृंग गडावरची माता सप्तशृंगी देवी. आपल्या भोवताली वेगवेगळ्या रूपात वावरणाऱ्या या शक्ती स्वरूपिणीच्या सन्मानार्थ आईच्या भक्तीचा जागर आणि गोंधळ सादर होतोय. तर आता आपण जे खूप छान असा देखावा पाहिला आणि त्यामागचा स्त्री शक्तीचा जो संदेश दिला गेला ते हे आमिर बिल्डिंगमधले सगळे कार्यकर्ते पदाधिकारी आहेत. आणि खूप छान वाटलं हे बघून की आत्ता जे चलचित्र ही जी पहिली संकल्पना असायची, प्रत्येक गणपतीच्या वेळी असायची किंवा अंबेमातेच्या वेळी असायची नवरात्रोत्सवात, ती आता लोप पावत चाललेली आहे. पण आता कुठेतरी ती गोष्ट दिसली आणि संजय भाई आमचे त्यांनी जेव्हा पाहिली तुमच्याकडे, आम्हाला लगेच सगळ्या मुलांना सांगितलं की तुम्ही पण जाऊन ती बघा. तर खूप भारी वाटलं. तुमचे अध्यक्ष कोण? अच्छा अच्छा अच्छा. हे सगळे कार्यकर्ते पदाधिकारी सगळ्यांची मिळून अशी संकल्पना आहे आणि खूप छान वाटलं की स्त्री शक्तीबद्दल सांगितलं गेलं. खूप ठिकाणी बोललं जातं, खूप ठिकाणी ती गोष्ट सोशल मीडियापुरती आणि लाईक आणि व्ह्यूज मिळवण्यापुरती आत्ता फक्त राहिलेली आहे. पण यांनी दाखवून दिलं की जेव्हा सगळेजण पाया पडायला येतात, जेव्हा हा एकत्रित जमण्याचा सण असतो आपला, त्याच वेळेस जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा संदेश पोहोचू शकतो. ह्यासाठी म्हणून त्यांनी ही संकल्पना आणि हा संदेश आपल्या नवरात्रीच्या, आणि तो एक चांगली संधी साधून नवरात्रीचा उत्सव, आणि त्याबद्दल आपण या कार्यकर्त्यांशी बोलूच की त्यांचं म्हणणं काय आहे, की म्हणजे कसं काय हे डोक्यात आलं आणि कशाप्रकारे एक्झिक्यूट केले. तर सर्वप्रथम नमस्कार. आमिर बिल्डिंग मोहिते चिंतक नवरात्रोत्सव मंडळ, ह्या मंडळाच्या सगळ्या कार्यकर्त्यांकडून तुमचं सर्वप्रथम तर मनपूर्वक आभार की तुम्ही शोधत आलात. हे महत्त्वाचं आहे, पोचलात. आणि आमचा संदेश जो सगळीकडे पोचवायचा आहे ना, तो म्हणजे पोचतोय, देवी मातेच्या कृपेने पोचतोय. आणि सर्वात मेन ही थीम पकडायचं आमचं एक कारण होतं ना, की आजकाल तुम्ही न्यूज बघता ना, की स्त्रियांबद्दल जे काही घडतंय, आसपास जे काही घडतंय, तर स्त्री शक्तीचं महत्त्व काय आणि त्याच्या पुढे त्या गोष्टीला मान आणि त्या गोष्टीला जोपासणं कसं वाढवू शकतो त्या गोष्टीला, आणि त्या गोष्टीचा खरा अर्थ काय की लोक ग्रांटेड घेतात किंवा काही गोष्टींमध्ये सुद्धा. आमचा मेन संदेश तर हाच आहे की स्त्री ही खरी शक्ती आहे. तुम्ही त्यांना असं एकदम हलक्यात किंवा टेकन फॉर ग्रांटेड घेऊ नका. आणि अंबेमातेच्या आशीर्वादाने तुम्ही इथे आलात तर आम्हाला खूप बरं वाटलं की आमचा संदेश हा पोचतो सगळीकडे. आणि आम्हाला अजून काय पाहिजे ह्या गोष्टीशिवाय, है ना. आणि एवढं लक्षात ठेवलं पाहिजे की प्रत्येक व्यक्तीला जन्म दिलाय तो एका स्त्रीने दिला आहे. बस हे कोणीही विसरू नये, म्हणजे काही बोलायची कोणाला गरजच नाही पडणार. बस धन्यवाद. वेळ आली तर ती स्त्री शक्ती कधी आदिमाया रूप पण घेऊ शकते, हे सगळ्यांनी लक्षात ठेवावं. बाकी खूप खूप धन्यवाद. चला, जय. कसा वाटला कालचा व्लॉग? आणि कालच्या व्लॉगमधली जी आम्ही मजा केली संगीत खुर्ची खेळताना, खूप धमाल आली.
तुम्हाला कसं वाटलं ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. त्या व्लॉगवर कमेंट खूप कमी आले तर कमेंटमध्ये नक्की सांगा. खूप जणं पाहत आहे, मला कळतं आहे, तुम्ही लाईक करताय. कमेंट द्याल तुम्ही, कमेंटमध्ये सांगाल मला की तुम्हाला कसं वाटलं, आवडलं नाही आवडलं, काय वाटतं आहे ते सांगाल तर खूप ती एक वेगळी अटॅचमेंट असते. तुम्ही माझ्याशी जेव्हा संवाद साधता, जे आपण आता स्पर्धा बघितल्या, आज जी स्पर्धा झाली स्टॅच्यू खूप मोठी होती, त्यामुळे मला ते कंटिन्यू शूट करणं आणि सामना एकदम अटीतटीचा होता. काय बोलतं? खूपच अटीतटीचा सामना होता आणि त्याला खूप वेळ लागला. वेळ म्हणजे शेवटला आम्हाला असं करायला लागलं ना की स्टॅच्यूमध्ये तुम्ही आता डोळे बंद करायचेच नाही. डोळे बंद केले, डोळे हलवले तरी आता मग तुम्ही बाहेर जाणार. ते केल्यानंतर पण खूप वेळ गेला, म्हणजे मला वाटतं जवळपास अर्धा पाऊण तास गेला त्यानंतर पण म्हणजे एकदम मातब्बर खेळाडू होते ते. आता कुठे प्रॅक्टिस करतात काय माहिती आधीच, पण खूप छान झालं. आणि आत्ता जे आपण ह्याच्या आधी जे बघितलं आदिमाया रूपात जेव्हा एखादी स्त्री येते, स्त्री शक्तीचं जे संदेश पोहोचवला आहे त्या मंडळाने, तर तुम्हाला ते देखील कसं वाटलं ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या इकडे कुठे असा कुठला चलचित्र देखावा असेल तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तिकडे कोणत्या प्रकारचा संदेश देण्याचं काम केलं गेलं तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. सगळे स्वस्त खा, मस्त राहा. ओके. आणि आता रील स्पर्धा जी आम्ही आयोजित केली होती त्याचे पण रिझल्ट लवकरच आम्ही अनाऊन्स करणार आहे या 2-3 दिवसात. तर नेहमीचे ब्लॉग बघत राहा तुम्ही, तुम्हाला कळेल किती छान छान रील्स झाल्यात. तेही तुम्हाला मी माझा इन्स्टा आय डी, माझा इन द सेन्स माझा आणि आपल्या मंडळाचा इन्स्टा आय डी मी तुम्हाला देईन. इन्स्टा आय डी जरा सांग भाऊ, म्हणजे आत्तापासून ते करून ठेवतील, म्हणजे गेल्यानंतर लगेच त्यांना कळेल. आपलं इन्स्टा आय डी आहे नटराज नवरात्रोत्सव मंडळ. ओके, स्पेल कर ना जरा. NATRAJ नवरात्र NARATRAV नवरात्र उत्सव UTSAV. ओके. तर आपल्या इन्स्टा हँडलला तुम्ही आत्ता लगेच फॉलो करा, म्हणजे जेव्हा आम्ही ते रिझल्ट टाकू, जेव्हा ते लोक कोलॅब करणार, कोलॅब मे बी केलं आहे त्या लोकांनी, ओके, तर तुम्ही जर डायरेक्ट आमच्या पेजवर जाऊन पाहू शकता. तुम्हाला रील्स कोणत्या आवडतात ते कमेंट त्याच्यावर स्पॅम करा, म्हणजे आम्हाला कळेल की तुम्हाला कोणत्या आवडल्यात आणि डिसिजन घ्यायला आम्हाला देखील ते खूप चांगलं होईल असं मला तरी वाटते. काय बोलतं? हो, जेवढे तुम्ही कमेंट कराल, लाईक्स कराल, त्यावरून कळेल की कुठली रील जास्त व्हायरल आहे. हां, बट व्हायरल रील तुम्ही जेवढं जी रील तुम्हाला आवडते त्याला तुम्ही जर लाईक केलात तर आम्हाला पण थोडं इझी पडेल की आम्ही लोकांना basically- कुठली आवडते रील. येस, आम्ही बेसिकली व्हायरल याच्यावर असं नाही ठेवलं आहे, कारण की बरेच वेळा कसं असतं एखाद्याची फॅन बेस खूप चांगला असतो, त्यामुळे ती लगेच व्हायरल होण्याचा, किंवा त्याचे मित्रपरिवार असतात त्या याच्यामध्ये रील स्टार वगैरे, मग तो स्वतःला खूप प्रमोट करतो आणि ते होऊन जातं. तर आपण त्या बेसवर नाही ठेवलं आहे. ज्याची रील खरोखर चांगली असेल, ज्याच्यातून काहीतरी मॅसेज पोचत असेल, किंवा जर कुठल्याही रीलमधून काही मॅसेज पोचत नसेल पण ती खूप चांगली असेल, ज्याच्यामधून मंडळाचं, आपल्या अंबेमातेचं खूप चांगल्या प्रकारे रूप उठून दिसत असेल, चांगली आहे त्यांची, हां, व्यवस्थित आहे, त्याच्या त्यांना आपण प्राइस. येस, त्याचे कलागुणांना वाव मिळाला पाहिजे, त्याला प्रोत्साहन मिळालं पाहिजे, या दृष्टीने आम्ही ते प्रयत्न करतो आहे. काही जणांचं असं असतं की त्यांच्या कला खूप छान असते पण त्याला प्रमोशन तेवढं मिळालेलं नसतं, तेवढं स्कोप मिळालेलं नसतं, त्यांना तेवढा वाव मिळालेला सपोर्ट नसतो. मिळाला नसतो. आमची एवढंच आहे फक्त की आम्ही आमच्या Yes. परीने थोडं सपोर्ट करू की जेणेकरून जे छोटे छोटे रील स्टार आहे, ज्यांना रील स्टार बनायचं आहे, त्यांना थोडी मदत मिळेल, बाकी काही. जे प्रगतीपथावर आहेत आता. हो. आणि आम्ही खूप एक चांगली गोष्ट करतोय की जे आहेत त्या सगळ्यांचा, ज्यांनी पार्टिसिपेट केलं, ज्यांच्या रील्स आतापर्यंत आल्यात आमच्याकडे, त्या सगळ्यांचा आम्ही सन्मान करणार आहे. आणि त्याच्यामध्ये सन्मान चिन्ह वगैरे काय असणार आहे ते तुम्हाला त्या दिवशी कळेलच. बाकी जे दोघंजणं असणार आहेत त्यांना प्राईज मनी आहे, एकाला 3,000 आणि एकाला 2,000. फर्स्ट प्राईज 3,000 आणि सेकंड प्राईज 2,000 असं आम्ही ठेवलं आहे. बेसिकली आमचं हे होतं की एकालाच 5,000 प्राईज मनी द्यायचं आणि हे करायचं, पण नाही, कारण की कसं आहे, बरेच वेळा असं होतं की एक जेव्हा 10 जणांमधून, 15 जणांमधून, 20 जणांमधून काढायचा असतो निवडून, ते खूप म्हणजे खूप कठीण जायचं. कठीण असतं. आणि कलाकारांना नाराज करणं, कारण की आम्ही स्वतः कलाकार असल्यामुळे कलाकारांना नाराज करणं हेही आम्हाला आवडत नाही. बेसिकली आमचा प्लॅन होता की सगळ्यांना हे करायचा, पण ते नाही जमणार. बाकी बघू, म्हणजे जर आता प्रतिसाद जसा मिळाला आहे, पुढच्या वर्षी पण काहीतरी नवीन करण्याचा आम्ही प्रयत्न करू. इथे जर पुढच्या वर्षी सेक्रेटरी होतो आहे तर अजून काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करू. त्याच्या डोक्यात पण खूप क्रिएटिव्ह कल्पना आहे, ते तुम्हाला कळेलच. पक्का नवीन करू काहीतरी. यावर्षी तुम्ही सगळ्यांनी सपोर्ट करा
ह्याच्या इन्स्टा आय डीला, मंडळाच्या इन्स्टा आय डीला. महत्त्वाचं आणि आहे तुमच्या मंडळाच्या इन्स्टा आय डीला, कारण की माझ्या इन्स्टावर मी एवढा ॲक्टिव्ह नसतो, पण मंडळाच्या इन्स्टा आय डीला नक्कीच फॉलो करा आणि तुम्हाला कसे वाटतात त्या सगळ्या रील्सवर कमेंट करा, लाईक्स करा. बाकी मी एवढंच सांगेन, खा प्या मस्त राहा, आपल्या परिजनांची काळजी घ्या, अंबेमातेच्या स्वामींच्या सेवेत सदा लीन राहा, आपल्या आईवडिलांच्या सेवेत सदा लीन राहा. जय शिवराय, जय हिंद, जय महाराष्ट्र, अंबे माते की जय. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी.